नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान याच्यातील महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते, जे असे ऑब्जेक्टिव्ह होते की ऑड होते। त्याच्या अगोदर आपण माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान म्हणजे जे की डीएडला पुस्तक होतं त्याच्यावर आधारित 3 व्हिडिओ केले होते। त्या पुस्तकावरले महत्त्वाचे नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह आपण 3 व्हिडिओमध्ये पाहिले होते। त्या 3 पुस्तकांमध्ये जितके ऑब्जेक्टिव्ह नव्हते त्याच्यापेक्षा वेगळे ऑड असणारे ऑब्जेक्टिव्ह आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही आता पण पाहिले नसतील तर पाहून घ्या। आणि आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान याच्यामधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, बेसिक संकल्पना आहेत, परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा याचा उपयोग आहे। त्या संकल्पना कोणत्या आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर त्या संकल्पना आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पासून पाहू। आणि ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या एक लाईन मध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकते किंवा चुकी बरोबर मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं। प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा फॉर्मॅट वेगवेगळा आहे। कुठल्या परीक्षेला कसंही विचारलं जाऊ शकतं, पण ह्या संकल्पना आहेत त्या संकल्पना माहिती असणं गरजेचे आहे। आता आपण संकल्पना पाहायला सुरुवात करू। आणि ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण एकदम शॉर्ट मध्ये तयार केलेल्या आहेत। ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर आता ॲट्रिब्यूट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मध्ये डेटा हा क्लास ऑब्जेक्ट पद्धती आणि ॲट्रिब्यूट्स द्वारे एकत्रित केला जातो। ऐकायला थोडंसं ऑड वाटेल कारण अशा संकल्पना आता पण कधी आपण ऐकलेल्या नसतात, त्यामुळे पहिल्यांदा पचायला रुचायला सहन व्हायला थोडंसं अवघड जाईल आणि ऐकायला तर भयंकर अवघड जाणार आहे। एकदा दोनदा वाचल्यानंतर समजून जाईल। ॲट्रिब्यूट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मध्ये डेटा हा क्लास ऑब्जेक्ट पद्धती आणि ॲट्रिब्यूट्स द्वारे एकत्रित केला जातो। बॅच म्हणजे काय, प्रोसेसिंगचा प्रकार ज्यामध्ये कित्येक तास दिवस एवढीच कशाला आठवड्यापर्यंत डेटा जमविला जातो आणि एकदाच त्यावर प्रोसेसिंग होते। बॅच म्हणजे काय, प्रोसेसिंगचा एक प्रकार ज्यामध्ये कित्येक तास दिवस एवढेच कशाला आठवड्यापर्यंत डेटा जमविला जातो आणि एकदाच त्यावर प्रोसेसिंग होते। डिस्ट्रीब्युटेड किंवा वितरित विविध ठिकाणी साठविण्यात आलेल्या डेटा सोबत लिंक करण्यासाठी कम्युनिकेशन नेटवर्कचा वापर करणारा डेटाबेसचा प्रकार। फील्ड संबंधित कॅरेक्टर्सचा गट। आता फील्ड म्हणजे काय, तर संबंधित कॅरेक्टर्सचा गट असतो। हायशर किअल तर डेटाबेस स्ट्रक्चर्सचे प्रकार जिथे फील्ड्स किंवा रेकॉर्ड या नोड्स मध्ये असतात आणि उलट केलेल्या एखाद्या झाडाच्या फांद्याप्रमाणे ते जोडलेले असतात म्हणजे हायरार्किकल। आता फिजिकल काय आहे, प्रत्यक्ष फॉर्मॅट आणि डेटाचे लोकेशन यावर लक्ष केंद्रित करणारा व्ह्यू। फिजिकल काय आहे, तर प्रत्यक्ष फॉर्मॅट आणि डेटाचे लोकेशन यावर लक्ष केंद्रित करणारा व्ह्यू। आता रिलेशनल काय आहे, तर डेटाबेस स्ट्रक्चरचे प्रकार जेथे डेटा एलिमेंट्स भिन्न तक्त्यांमध्ये साठविले जातात। रिलेशनल काय आहे, तर डेटाबेस स्ट्रक्चर्सचे प्रकार जेथे डेटा एलिमेंट्स भिन्न तक्त्यांमध्ये साठविले जातात। रिडंडन्सी जेव्हा वैयक्तिक विभाग स्वतःचा डेटा निर्माण करतो आणि त्याची देखभाल करतो तेव्हा सहसा हा डेटा प्रश्न निर्माण होतो। जेव्हा रिडंडन्सी म्हणजे काय, जेव्हा वैयक्तिक विभाग स्वतःचा डेटा निर्माण करतो आणि त्याची देखभाल करतो तेव्हा सहसा हा डेटा प्रश्न निर्माण करतो किंवा प्रश्न निर्माण होतो। स्कीमा काय आहे, तर डेटा डिक्शनरी साठी आणखीन एक नाव। आता डेटा डिक्शनरी साठी आणखीन एक नाव म्हणजे काय, तर स्कीमा होय। स्पीड किंवा वेट, कन्सेप्च्युअलायझेशन आणि प्रोसेसिंग हे मल्टी डायमेन्शनल डेटाबेस सर्वात मोठे फायदे होतात। कशासाठी, स्पीड किंवा वेगासाठी। ॲनालॉग, आता ॲनालॉग काय आहे, सलग इलेक्ट्रॉनिक लहरींच्या स्वरूपातील सिग्नल। ॲनालॉग हे सलग इलेक्ट्रॉनिक लहरींच्या स्वरूपातील सिग्नल आहे। आता बस, तर बस म्हणजे आपली बस, सिटी बस, इथं बस तिथं बस नाही, हे बस वेगळं BAS आहे। नेटवर्क टोपोलॉजीचा एक प्रकार ज्यात प्रत्येक साधन बॅकबोन नावाच्या एका सामायिक केबलला जोडलेले असते। आता इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम एखाद्या संस्थेतील नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉल बरोबर काम करतात। एखाद्या संस्थेतील नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी फायरवॉल बरोबर काम करतात।
मायक्रोवेव्ह काय आहे, यात उच्च फ्रिक्वेन्सी रेडिओ लहरींचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह मध्ये उच्च फ्रिक्वेन्सी रेडिओ लहरींचा वापर केला जातो. आता नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर नेटवर्कच्या कार्यक्षम संचालनासाठी आणि नवीन नेटवर्क स्थापनासाठी जबाबदार असलेला कम्प्युटर विशेषज्ञ होय. नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय, तर नेटवर्कच्या कार्यक्षम संचालनासाठी आणि नवीन नेटवर्क स्थापनासाठी जबाबदार असलेला कॉम्प्युटर विशेषज्ञ होय. नोड म्हणजे काय, तर नोड म्हणजे नेटवर्कशी जोडले गेलेले कुठलेही साधन होय. नोड म्हणजे नेटवर्कशी जोडले गेलेले कुठलेही साधन होय. पीअर टू पीअर, आता पीअर टू पीअर म्हणजे काय, तर या नेटवर्क्समध्ये सर्व नोड्स कधी समान अधिकार असतात आणि ते क्लायंट आणि सर्व्हर असे दोन्ही प्रकारचे काम करू शकतात. पीअर टू पीअर म्हणजे काय, तर पीअर टू पीअर या नेटवर्क मध्ये सर्व नोड्सकडे समान अधिकार असतात आणि ते क्लायंट आणि सर्व्हर असे दोन्ही प्रकारचे काम करू शकतात. आता प्रोटोकॉल मध्ये काय, कॉम्प्युटर मध्ये आपसात माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतचा नियम. प्रोटोकॉल म्हणजे काय असतं, तर कॉम्प्युटर मध्ये आपसात माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतचा नियम होय. आता TCP किंवा IP म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा एक प्रोटोकॉल होय. मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा एक प्रोटोकॉल म्हणजे कुठला, तर TCP किंवा IP होय. ट्री बऱ्याचदा हायरार्कियल नेटवर्क या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या नेटवर्कचा वापर एखाद्या कंपन्यांकडे सर्वांना माहिती देण्यासाठी होतो. ट्री म्हणजे काय, तर बऱ्याचदा हायरार्कियल नेटवर्क या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या नेटवर्कचा वापर एखाद्या कंपन्यांकडे सर्वांना माहिती देण्यासाठी होतो. तर DVD आजकालच्या पर्सनल कॉम्प्युटर्समध्ये ऑप्टिकल डिस्क सर्वाधिक प्रमाणात दिसतात, त्या म्हणजे DVD. फाईल कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठीची जागा कमी केल्यामुळे एकूण स्टोरेजची क्षमता वाढते. फाईल कॉम्प्रेशन म्हणजे काय, डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठीची जागा कमी केल्यामुळे एकूण स्टोरेजची क्षमता वाढते. हाय डेफ, आता हाय डेफ म्हणजे काय, तर ऑप्टिकल डिस्कची नवीन आवृत्ती. ऑप्टिकल डिस्कची नवीन आवृत्ती काय, तर हाय डेफ. नेटवर्कला जोडलेले स्टोरेजची व्यवस्था. नेटवर्कला जोडलेली स्टोरेजची व्यवस्था म्हणजे काय, तर घरोघरी आणि लहान व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे मास स्टोरेजचे उपकरण. आता सेकंडरी स्टोरेजची व्यवस्था काय आहे, तर सेकंडरी स्टोरेज व्यवस्था यातून कायमस्वरूपी किंवा स्थिर स्टोरेज उपलब्ध होते. सॉलिड स्टेट साधन. आता सॉलिड स्टेट साधन काय आहे, तर इंटरनल हार्ड डिस्क ड्राईव्ह प्रमाणे असतात, परंतु त्यात सॉलिड स्टेट मेमरीचा वापर होतो. सॉलिड स्टेट साधने काय आहेत, तर इंटरनल हार्ड डिस्क ड्राईव्ह प्रमाणे असतात, परंतु त्यात सॉलिड स्टेट मेमरीचा वापर होतो. स्टोरेज एरियामधील नेटवर्क. आता स्टोरेज एरियामधील नेटवर्क काय आहे, तर दूरस्थ स्टोरेजची साधने कॉम्प्युटरला जोडण्याची रचना, ज्यामुळे ती उपकरणे स्थानिक स्तरावर जोडलेल्या उपकरणांप्रमाणेच उपलब्ध होतात. तर स्टोरेज एरियामधील नेटवर्क काय आहे, तर दूरस्थ स्टोरेजची साधने कॉम्प्युटरला जोडण्याची रचना, ज्यामुळे ती उपकरणे स्थानिक स्तरावर जोडलेल्या उपकरणांप्रमाणेच उपलब्ध होतात. आता स्टोरेजची उपकरणे. स्टोरेजच्या माध्यमातील डेटा आणि प्रोग्राम वाचू शकणारे हार्डवेअर म्हणजे स्टोरेजची उपकरणे. आता ट्रॅक्स म्हणजे काय, तर हार्ड डिस्क प्लॅट्सवरील कॉन्स्ट्रिक्ट रिंग्स होय. ट्रॅक्स म्हणजे काय, तर हार्ड डिस्क प्लॅटर्सवरील कॉन्स्ट्रिक्ट रिंग्स होय. ट्रॅक्स म्हणजे काय, तर हार्ड डिस्क प्लॅटर्सवरील कॉन्स्ट्रिक्ट रिंग्स होय. आता सक्रिय प्रदर्शन क्षेत्र. सक्रिय प्रदर्शन क्षेत्र काय आहे, तर एक मॉनिटर वैशिष्ट्य जे पाहण्याच्या क्षेत्राच्या कर्ण लांबीद्वारे मोजले जाते. सक्रिय प्रदर्शन क्षेत्र एक मॉनिटर वैशिष्ट्य जे पाहण्याच्या क्षेत्राच्या कर्ण लांबीद्वारे मोजले जाते. डिजिटल कॅमेरा. तर डिजिटल कॅमेरा काय आहे, तर इमेजला डिजिटल प्रमाणे कॅप्चर करतात आणि मेमरी कार्डवर किंवा कॅमेराच्या मेमरीमध्ये स्टोअर करतात. इमेजला डिजिटल प्रमाणे कॅप्चर करतात
आणि मेमरी कार्डवर किंवा कॅमेराच्या मेमरीमध्ये स्टोअर करतात. डॉट पिच म्हणजे काय, तर डॉट पिच म्हणजे प्रत्येक पिक्सलमधील अंतर होय. डॉट पिच म्हणजे प्रत्येक पिक्सलमधील अंतर होय. ड्रोन, आता ड्रोन म्हणजे काय, तर मानवरहित हवाई वाहनाचे दुसरे नाव. ड्रोन म्हणजे मानवरहित हवाई वाहनाचे दुसरे नाव. माऊस, माऊस काय आहे, तर इनपुट डिव्हाइस जे मॉनिटरवर प्रदर्शित असलेल्या पॉइंटरला नियंत्रित करते. माऊस म्हणजे इनपुट डिव्हाइस जे मॉनिटरवर प्रदर्शित असलेल्या पॉइंटरला नियंत्रित करते. प्लॉटर्स, प्लॉटर्स काय आहे, तर नकाशे, इमेजेस आणि आर्किटेक्चर्स आणि अभियांत्रिकी रेखाचित्र तयार करण्यासाठी विशेष प्रिंटर. आता स्कॅनर, स्कॅनर काय आहे, तर बार कोड रीडर, एकतर हँड होल्ड वन रीडर किंवा प्लॅटफॉर्म स्कॅनर असतात. स्कॅनर काय आहे, तर बारकोड रीडर, एकतर हँड होल्ड वन रीडर किंवा प्लॅटफॉर्म स्कॅनर असतात. स्टाईल्स काय आहे, तर स्टाईल्स म्हणजे सामान्यपणे टॅबलेट, PC आणि PDA सोबत वापरले जाणारे एक पेन सारखे डिव्हाइस. एक पेन सारखे डिव्हाइस म्हणजे काय, स्टाईल्स सामान्यपणे टॅबलेट, PC आणि PDA सोबत वापरले जाणारे एक पेन सारखे डिव्हाइस होय. आता टॉगल की, आता टॉगल की म्हणजे काय, तर टॉगल की हे बटन दाबल्याशिवाय वैशिष्ट्य चालू किंवा बंद होत नाही. टॉगल की हे बटन दाबल्याशिवाय वैशिष्ट्य चालू किंवा बंद होत नाही. आता UPC, UPC काय आहे, तर अनेक इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर्सद्वारे वापरले जाणारे बारकोड सिस्टीम होय. आता कॅशे, कॅशे काय आहे, तर एक प्रकारची मेमरी जी CPU दरम्यान तात्पुरते हाय स्पीड होल्डिंग क्षेत्र म्हणून कार्य करून प्रतिक्रियेत सुधारणा करते. कॅशे म्हणजे एक प्रकारची मेमरी जी CPU दरम्यान तात्पुरते हाय स्पीड होल्डिंग क्षेत्र म्हणून कार्य करते आणि प्रतिक्रियेत सुधारणा करते. आता फ्लॅश, फ्लॅश म्हणजे काय, एक प्रकारची मेमरी जी रॅम आणि रोमच्या वैशिष्ट्यांचे समायोजन करते. रॅम आणि रोमच्या वैशिष्ट्यांचे समायोजन कोण करते, तर फ्लॅश. मल्टीकेअर, मल्टीकेअर म्हणजे काय, मल्टी प्रोसेसर चिपचा एक प्रकार की जो दोन किंवा अधिक वेगवेगळे आणि स्वतंत्र CPU पुरवतो. मल्टीकेअर म्हणजे मल्टी प्रोसेसर चिपचा एक प्रकार जो दोन किंवा अधिक वेगवेगळे आणि स्वतंत्र CPU पुरवतो. NIC, NIC म्हणजे काय, तर नेटवर्क ॲडॅप्टर कार्डचे दुसरे नाव. नेटवर्क ॲडॅप्टर कार्डचे दुसरे नाव काय आहे, तर NIC आहे. पोर्ट, आता पोर्ट काय आहे, तर सिस्टीम युनिटशी कनेक्ट करण्यासाठी बाह्य उपकरणांचे एक सॉकेट होय. सिस्टीम युनिटशी कनेक्ट करण्यासाठी बाह्य उपकरणांचे एक साधन म्हणजे पोर्ट होय. आता रँडम ॲक्सेस, रँडम ॲक्सेस काय आहे, तर मेमरीचा एक प्रकार जो की तो होल्ट लाईट किंवा विद्युत पुरवठा बंद झाल्यास त्यावरील मजकूर नाहीसा होतो. स्लॉट, आता स्लॉट काय आहे, तर सिस्टीम बोर्ड कंपोनंट जो विशिष्ट कार्ड किंवा सर्किट बोर्डाशी कनेक्शन पॉइंट प्रदान करतो. स्लॉट काय आहे, तर सिस्टीम बोर्ड कंपोनंट जो विशिष्ट कार्ड किंवा सर्किट बोर्डाशी कनेक्शन पॉइंट प्रदान करतो. सॉकेट, सॉकेट काय आहे, तर चिप्ससाठी कनेक्शन बिंदू पॉइंट प्रदान करतो. सॉकेट काय आहे, तर चिप्ससाठी कनेक्शन बिंदू प्रदान करतो. सिस्टीम, सिस्टीम काय आहे, हे बस CPUला सिस्टीम बोर्डावरील मेमरीशी जोडते. सिस्टीम काय आहे, तर हे बस CPUला सिस्टीम बोर्डावरील मेमरीशी जोडते. आता USB या पोर्टचा उपयोग बऱ्याच USB उपकरणांना सिस्टीमशी जोडण्यासाठी केला जातो. या पोर्टचा उपयोग बऱ्याच USB उपकरणांना सिस्टीमशी जोडण्यासाठी केला जातो. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमधील ज्या काही आधुनिक तंत्रज्ञानाच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संपलेल्या आहेत. आणखीन बऱ्याच संकल्पना आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व संकल्पना पाहिल्या तर त्या समजणार नाहीत, कळणार नाहीत, पुन्हा आपल्याला अवघड जाईल. अर्ध्या संकल्पना झालेल्या आहेत आणि आणखीन एवढ्या संकल्पना आहेत त्या आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.